म्हणजे जरी एखाद्या वेळेस एका व्यक्तीची चूक जास्त स्पष्ट दिसत असली ना तरी सुद्धा ती परिस्थिती निर्माण होण्यात किंवा ती वाढवण्यात दुसऱ्या व्यक्तीची प्रतिक्रिया किंवा अगदी काही न करणं सुद्धा म्हणजे निष्क्रियता ती सुद्धा कारणीभूत ठरू शकते. स्रोत एक छान उदाहरण देतो. काय की समजा एक हात जोरात वार करायला आला पण दुसरा हात तसाच स्थिर राहिला तर टाळी वाजत नाही वाजणार. बरोबर. याचा अर्थ काय तर संघर्ष तेव्हाच उभा राहतो किंवा वाढतो जेव्हा दोन्ही बाजूंनी काहीतरी प्रतिसाद असतो, मग तो सक्रिय असो वा निष्क्रिय. म्हणजे प्रतिसाद न देणं ही सुद्धा एक प्रकारची भूमिका झाली जी बरोबर. परिस्थितीवर परिणाम करते. अगदी बरोबर. बरोबर. म्हणजे केवळ एका बाजूच्या कृतीने संघर्ष पूर्ण होत नाही, दुसऱ्या बाजूचा प्रतिसादही तितकाच महत्वाचा ठरतो असं स्रोत सांगतोय. हो. मग या विचारातून पुढचा महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे आत्मपरीक्षणाचा. त्याला दोष देण्यापेक्षा मी कुठे चुकलो किंवा या परिस्थितीत मी काय